श्रीराम समर्थ. विदेहापरी चालबोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं दिव्य चरित्र गेले 2 दिवस आपण पाहतोय. त्या 2 दिवसांमध्ये गोंदवले ग्रामी महाराजांचा जन्म झाला, महाराजांच्या बाललीला आपण सगळ्या पाहिल्या, आणि आता जे प्रकरण आपण घेणार आहोत ते आहे गुरुशोध. महाराज लहानच होते, 8-9 वर्षाचे असतील. एक दिवस गोंदवले गावामध्ये एक वृद्ध संन्यासी, ते रामदासी बुवा होते, ते आले. मारुतीच्या देवळात त्यांनी मुक्काम केला. ते रोज सकाळी मनाचे श्लोक म्हणून गावातून फेऱ्या मारीत, चक्कर लावीत, आणि नंतर घरी येऊन थोडंसं म्हणजे मंदिरामध्ये येऊन थोडंसं वाचन वगैरे झालं, दुपारी थोडंसं भोजन वगैरे झालं की थोडा विश्रांती घेत संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत असत. एकदा कोणी नाही आहे असं पाहून महाराजांनी त्यांना गाठलं आणि त्यांना विचारलं की हा वेश तुम्ही कशासाठी घेतला आहे? तेव्हा ते म्हणाले, बाळ, भगवंताच्या दर्शनासाठी. मग महाराज म्हणाले, मग आपल्याला भगवंताचं दर्शन झालं का? तेव्हा ते म्हणाले, नाही रे बाळ, सद्गुरूशिवाय जीवाची तळमळ शांत होत नाही आणि सद्गुरूशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणाले. म्हणून गावोगाव मी फिरतोय ते याच्यासाठीच की कोणीतरी संत भेटावा आणि माझ्यावर कृपादृष्टी व्हावी, याच्यासाठी मी गावोगावी फिरतोय. वृद्ध संन्यासी माणसाचं ते त्या रामदासी बुवांचं बोलणं ऐकून महाराज जरा निराळाच विचार करू लागले. ते तळमळ होती त्यांच्यामध्ये भगवत दर्शनाची. त्यामुळे तळमळी अशा त्या वृद्ध रामदासी बुवांचं बोलणं ऐकून महाराज निराळाच विचार करू लागले. त्यांच्या मनात असे विचार आले की आपल्याला भगवत दर्शन तर पाहिजे आहे, मग आपल्याला घरात बसून कसं चालेल? काहीतरी प्रयत्न करायला नको का? आणि असं घरबसल्या सद्गुरू काय वाटेवर पडले? घरबसले तर काही गुरु मिळणार नाही, काहीतरी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा त्यावेळेला हा विचार ते सांगणार कोणाला? कारण महाराजांची आतली स्थिती कोणीच समजून घेऊ शकत नव्हतं. तरीसुद्धा महाराजांचा एक चुलत भाऊ होता दामोदर नावाचा, आणि महाराजांचा एक जिवलग मित्र होता वामन म्हारसुणेकर नावाचे. या दोघं मित्रांजवळ महाराजांनी आपली कल्पना बोलून दाखवली. त्या दोघांची निष्ठा अशी की गणूबुवा कधीच चुकायचा नाही, इतकी पक्की निष्ठा होती त्यांची. त्यामुळे त्यांचा विचार असा झाला की गणूबुवा सांगतोय म्हणजे बरोबरच असलं पाहिजे. मग तिघांनी मिळून एक दिवस नक्की केला की या दिवशी आपल्याला घर सोडायचं, आणि बरोबर त्या दिवशी सकाळी 3-3:30ला पहाटे नदीच्या काठी जमायचं असा विचार ठरला. त्याप्रमाणे तिघेही आले. दामोदरही आला, वामन म्हारसुणेकरही आले, आणि श्री महाराजसुद्धा आले. आणि ही तिघही मुलं गोंदवले सोडून गोंदवल्यातून निघाले, गुरुशोधार्थ निघाले. निघाल्यानंतर वाटेमध्ये जिथे मिळेल तिथे खावं, कोणी दिलं तर घ्यावं, थोडी विश्रांती करावी आणि परत थोडी विश्रांती घ्यावी आणि परत चालू लागावं. असं करता करता मजल दर मजल करता करता महाराज कोल्हापूरला पोचले. कोल्हापूरला गेले आणि अंबाबाईच्या देवळामध्ये त्यांनी आपला मुक्काम ठेवला. महाराजांचा त्यावेळचा वेश म्हणजे अंगावर सदरा आणि लंगोटी एवढाच त्यांचा वेश होता. कानामध्ये भिकबाळी घातलेली होती, डाव्या कानामध्ये भिकबाळी घातलेली होती. त्यांना पाहून लोकांना काय वाटे सांगता येत नाही, सगळे लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात असत. त्यांना बघितल्याबरोबर कोणी त्यांना नमस्कार करी, कोणी त्यांच्यासमोर फळफळावळ ठेवी, कोणी त्यांना हार घाली, कोणी त्यांच्यापुढे पैसे ठेवीत असत. असं सगळं चाललेलं होतं. 2-3 दिवसामध्ये दामू कंटाळला आणि त्याने महाराजांची परवानगी घेतली आणि तो गोंदवल्याला परत जायला निघाला. तो निघाला आणि इकडे गोंदवल्यामध्ये दिवसभर शोधाशोध सुरू झाली. कुठे गेले महाराज, कुठे गेले महाराज म्हणून शोधाशोध सुरू झाली. आई सारखी रडत होती. दुपारी 12 वाजेपर्यंत तिने अन्नाचा कण घेतला नाही. त्या दिवशी पूर्ण दिवसभर आई जेवली नाही, कारण कुठे गेले पत्ता लागत नाही. मुलगा गेला कुठे. रावजींनी, इतर सगळ्या मंडळींनी खूप शोध केला गोंदवल्यामध्ये, पण कुठेही काही सापडले नाही. जवळजवळ 8-10 दिवस काही पत्ता लागला नाही महाराजांचा. आईचा आणि वडिलांचा जीव फार कासावीस होत होता महाराज. 10व्या-12व्या दिवशी दामू येऊन पोचला गोंदवल्यामध्ये, आणि ते पोचण्याच्या अगोदर ज्या वेळेला रावजींनी शोधाशोध सुरू केली तेव्हा रावजींच्या असं लक्षात आलं की महाराजांबरोबर दामूही नाहीसा झाला आहे आणि वामनही नाहीसा झाला आहे. म्हणजेच ही 3 मुलं गोंदवले सोडून बाहेर कुठेतरी गेली आहे निश्चित, हे त्यांचं ठरलं. त्यांना कळलं रावजींना. म्हणून रावजींनी मुलांच्या शोधार्थ 4 दिशेला माणसं पाठवली. आणि त्याच्यानंतर 10व्या-12व्या दिवशी ज्यावेळेला दामू घरी आला
तेव्हा सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला आणि त्यांनी सांगितलं की महाराज कोल्हापूरच्या देवळामध्ये आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत, अगदी त्यांची छान व्यवस्था चाललेली आहे. हे ऐकल्यावर आईचा जीव थोडासा शांत झाला आणि मग रावजीने लगेच एक 5-10 माणसं घेतली आणि कोल्हापूरच्या दिशेने ते निघाले. इकडे महाराज कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातून म्हणजे महालक्ष्मीच्या देवळातून निघाले. तो वाटेमध्ये एक भिकारी त्यांच्या मागे लागला. मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या. महाराजांनी अतिशय प्रेमाने त्याला समजावून सांगितलं की म्हणलं, अरे खरोखर माझ्याकडे काही नाही आहे, मी एक सदरा घातला आहे, लंगोटी आहे, माझ्याकडे काही नाही, तू पाहतोस, असता तर मी तुला दिलं नसतं का. म्हणाले खरंच माझ्याकडे काही नाही. तरी तो सारखा मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या म्हणून मागे लागला. तेव्हा महाराजांनी आपल्या डाव्या कानामध्ये जी भिगबळी घातली होती ती खसकन ओढली आणि त्याला त्याच्या हातात टाकली. खसकन ओढली त्याच्या हातात टाकली. कान तुटला. बघा महाराजांचा डावा कान तुटका आहे इथे. कशामुळे? ती भिगबळी अशी खसकन ओढली आणि त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली आणि त्याला वाटेला लावला. रक्त आलं कानातून आणि ते रक्त पुसत पुसतच महाराज आणि वामन हे रस्त्यातून चाललेले होते. रस्त्यातून चाललेले असताना तिथून एक घोडागाडी येत होती. त्या घोडागाडीमध्ये एक नवरा बायको होते. कोण होते हे नवरा बायको? त्या कोल्हापूरमध्ये सिद्धेश्वर नावाचे एक राजगुरू होते. ह्यांच्या पूर्वजांनी, या सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या पूर्वजांनी तिकडच्या राजाच्या घराण्यावर काहीतरी पारमार्थिक कृपा केलेली होती, राजघराण्यावर. म्हणून राजघराण्याने या राजगुरूंना भरपूर काही जहागिरी वतनं वगैरे दिलेली होती. त्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती फार चांगली होती. त्या राजगुरूंचे हे वंशज जे काही दोघं जण आहेत, सिद्धेश्वर नावाचे आणि त्यांची बायको, ते सिद्धेश्वर नावाचे राजगुरू त्या राजगुरूंचे वंशज. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आणि सगळं काही होतं. ते आणि त्यांची बायको त्या बग्गीतून बसून, घोडागाडीतून बसून येत असताना त्यांनी वामनना आणि महाराजांना पाहिलं आणि त्यांना महाराजांकडे बघून कोणीही आकर्षिलं जात असे. त्यामुळे त्यांनी घोडागाडी थांबवली. खाली उतरले दोघंही नवरा बायको आणि त्यांनी चौकशी केली. तेव्हा वामनने सगळी घडलेली हकीकत जशीच्या तशी सांगितली आणि एवढ्या लहान वयामध्ये सद्गुरू शोधार्थ निघालेला हा मुलगा पाहून अतिशय कौतुक वाटलं महाराजांचं आणि वामनचं कौतुक वाटलं आणि त्या दोघांनाही घोडागाडीत त्यांनी बसवलं आणि ते कोल्हापूरच्या देवळामध्ये गेले. कारण त्या सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूचा आणि त्यांच्या बायकोचा रोजचा नियम असे की सकाळी स्नान वगैरे झालं की महालक्ष्मीच्या देवळात जायचं, दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना आणि वामन दोघांनाही आपल्या घोडागाडीत बसवलं, मंदिरात गेले, दर्शन घेतलं आणि पुन्हा आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर नवरा बायकोनी, त्यांना संतान नव्हतं बघा, सगळी सांपत्तिक स्थिती होती पण त्यांना संतान नव्हतं. महाराजांवर त्यांचं आपोआपच साहजिक प्रेम बसलं महाराजांकडे पाहून आणि नवरा बायकोने ठरवून टाकलं की आपण या मुलालाच आता दत्तक घेऊयात, असं त्यांनी मनोमन ठरवलं. त्याप्रमाणे महाराजांना राजोपचार सुरू झाले. सगळ्या प्रकारची उंची वस्त्र आणि खाणं पिणं आणि सगळं. वामनच्या नशिबाची पत्रावळ मात्र काही टळली नाही. तो तिथेच आपला घोंगडी घालून निजायचा, तिथेच त्याला जेवायला मिळायचं वगैरे. असं करता करता 4-5 दिवसात वामनही कंटाळला आणि त्यानेही महाराजांची परवानगी घेतली आणि तो गोंदवल्याला जायला निघाला. तो जसा निघाला तसे रावजी त्याला रस्त्यामध्ये भेटले, कारण रावजी कोल्हापूरच्या दिशेने निघालेले होते. त्यामुळे रावजी त्याला बरोबर भेटले आणि वामनने निरोप दिला की महाराज अशा अशा सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूच्या घरामध्ये आहेत, तिथे त्यांची सगळी व्यवस्था चांगली आहे. असं म्हणून वामन गोंदवल्याकडे मार्गस्थ झाला आणि रावजी त्या 5-10 माणसांसह सिद्धेश्वर नावाचे जे राजगुरू होते त्यांच्या घरी आले. दरवाजात उभे राहिले आणि महाराज झोपाळ्यावरच बसलेले होते. त्यांनी आपल्या वडिलांना पाहिलं, चटकन उठून उभे राहिले आणि वडिलांना त्यांनी साष्टांग दंडवत घातलं पहा. आणि रावजीने आपल्या मुलाला घेतलं आणि पोटाशी धरलं बराच वेळ आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कारण बऱ्याच दिवसांनी मुलगा भेटला होता, त्यांचं प्रेम होतं. पोटाशी धरलं. तेवढ्यात ते सिद्धेश्वर नावाचे राजगुरू आणि त्यांची बायको आली. त्यांनीही नमस्कार केला महाराजांच्या वडिलांना. अतिशय आदरातिथ्य त्यांचं केलं, त्यांना बसवलं, 2-3 दिवस ठेवून घेतलं आणि मग दत्तक घेण्याचा विषय काढला. तेव्हा मात्र रावजी म्हणाले, नाही बाबा, मी काही माझ्या मुलाला दत्तक देणार नाही, हा माझा मुलगा आहे, मी त्याला घ्यायला इथपर्यंत आलो आहे. ही मुलं घर सोडून निघाले म्हणून आम्ही त्याची आई पण तिकडे तळमळीने वाट बघते, आम्ही याला घ्यायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला हा मुलगा दत्तक देऊ शकणार नाही, हा आमचा मुलगा आहे, मी याला न्यायला परत आलेलो. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, फार विनंती केली त्या राजगुरूंनी, पण रावजी काही तयार झाले नाहीत. कोण तयार होईल हो, महाराजांसारखा मुलगा असताना. रावजी तयार झाले नाहीत. शेवटी महाराजांना परत नेण्याची परवानगी मिळाली आणि मग रावजी आपल्या मुलाला घेऊन म्हणजे महाराजांना घेऊन गोंदवल्याकडे जायला निघाले. तेव्हा हे सिद्धेश्वर नावाचे राजगुरू आणि त्यांची बायको दोघेही महाराजांना सोडायला कोल्हापूरच्या वेशीपर्यंत आले आणि मग मोठ्या अगदी विनंतीने, प्रेमाने रावजींनी त्यांना हात जोडून सांगितलं की बस आता इथपर्यंत आला, ठीक आहे, अजून पुढे येऊ नका, आता आपण घरी परत जा. तेव्हा दोघेही नवरा बायकोंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांनी महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघेही नवरा बायको आपल्या घरी निघून गेले आणि रावजी महाराजांना घेऊन गोंदवल्यामध्ये परत आले. आल्यानंतर काही महाराजांचं मन पुन्हा संसारात रमेना.
आहे त्या सगळ्या खेळामध्ये किंवा गोंदवलेच्या नित्य व्यवहारामध्ये त्यांचं काही लक्ष लागेना. महाराज अधिकच अंतर्मुख झाले, जास्तीत जास्त वेळ ध्यानामध्ये जपामध्ये घालवायला लागले. अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांना वाटलं की ह्याला आता संसारात गुंतवला पाहिजे तरच हा रमेल म्हणाले, संसारात नाही तर कठीण आहे. आणि ही अगदी व्यावहारिक सल्ला त्यांनी रावजींना आणि गीताबाईंना सांगितला की याचं आपण लग्न करू. रावजींना आणि गीताबाईंना कल्पना अगदी पसंत पडली. त्याप्रमाणे पंतांच्या नातवाचं लग्न आहे ही बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली आणि महाराजांना त्यावेळेला पुष्कळ मुली सांगून येऊ लागल्या. पहा, पंतांच्या नातवाचं लग्न म्हणून पुष्कळ मुली महाराजांना सांगून येऊ लागल्या. त्यावेळेला खातवडला मल्हाजी पंत मल्हारराव गोडसे नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांना सुद्धा कळलं की पंतांचा मानस आहे आपल्या नातवाचं लग्न करायचं. त्यांनाही एक अगदी चांगली आणि सुशील अशी चांगली मुलगी होती. त्यामुळे तिचं लग्न आपण पंतांच्या नातवाशी करून देऊ हे डोक्यात ठेवून ते गोंदवलेला पंतांच्या घरी वास्तव्याला आले. पंतांचं आणि त्यांचं बोलणं चाललेलं असताना महाराज एकदम घरामध्ये आले आणि ती सुंदर जोडी पाहिली मुलीची आणि महाराजांची, आणि पंतांना अतिशय आनंद झाला आणि पंतांनी होकार कळवला आणि लग्न ठरवून मोकळे झाले. आणि मग फार मोठा उत्साह, महाराजांचं लग्न ठरलं. पंतांच्याकडचं शेवटचं आणि मल्हारजी त्यांच्याकडचं पहिलं. लक्षात आलं का बघा, पंत रावजी आणि महाराज पंतांकडचं शेवटचं लग्न आणि मल्हारराव गोडसेंकडचं पहिलं लग्न असं असल्यामुळे फार थाटामाठात हा सोहळा जो आहे तो साजरा झाला. 8 दिवस पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. 8 दिवस लग्न कार्य चाललेलं होतं आणि 8 दिवस पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. फार दिमाखात हा सोहळा साजरा झाला महाराज. आणि मग नवीन जोडप्यांना घेऊन पंत स्वतः पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी गेले. त्यांना आता कळलं होतं की आता आपण जास्ती दिवस राहणार नाही, कारण पंत थकलेले होते. म्हणून नवीन नवरा बायकोला त्यांनी घेतलं आणि पांडुरंगाच्या पायावर घातलं आणि नमस्कार करून पांडुरंगाला ते म्हणाले, पांडुरंगा, मुलांना तुझ्या पदरात घातलेलं आहे बाबा, आता तू सांभाळ, असं म्हणून त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि दोघांना घेऊन घरी आले. काही दिवसांनी पंतांची पत्नी राधाबाई हिला थोडासा ताप येऊन ती वारली आणि काही दिवसातच पंतांनी सुद्धा देह ठेवला. पंतांनी देह ठेवल्यानंतर गावातले लोक हळहळले, कारण पंतांना लोक फार मानत असत. अतिशय उदार स्वभाव, अतिशय चांगला स्वभाव. महाराजांच्या ठिकाणी जे काही सगळे सद्गुण दिसत आहेत ना, त्या सगळे पंतांचेच सद्गुण होते. महाराजांच्या ठिकाणी त्यांचा कळस झालेला होता, लक्षात ठेवा. म्हणून पंत देखील लोकांना अतिशय प्रिय होते. म्हणून गोंधळातल्या लोकांना अतिशय वाईट वाटलं. दिवसावर दिवस गेले. आता घरामध्ये आजी आणि आजोबा दोन्ही नाहीत. त्यांची कमी वाटल्याशिवाय काही राहिली नाही. आणि महाराज लग्नाचा जो परिणाम होईल असं वाटलं होतं, बरोबर त्याच्या उलट परिणाम झाला. महाराजांचं लक्ष अजिबात कशात लागत नसे. ते जास्तीत जास्त जपामध्ये, जास्तीत जास्त ध्यानामध्ये, जास्तीत जास्त एकांतवासामध्ये रमू लागले. रावजी व्यवहारात फारसं बघत नसत, कारण रावजी वैराग्यशीलच होते आधीपासून. गीताबाईंनाच सगळं बघावं लागत असे. आणि त्यात महाराजांना सद्गुरू भेटीची तळमळ लागली, कारण त्यांची तळमळ ओळखेल असा कोणी त्यावेळेला तिथे नव्हता. एक दिवस हळूच आईला महाराजांनी कल्पना देऊन ठेवली की मी सद्गुरू शोधार्थ पुन्हा घराच्या बाहेर पडणार आहे, तुम्ही जास्त माझी शोधाशोध करू नका. आणि खरंच एक दिवस महाराज सकाळी घरातून निघून गेले. त्यावेळेला रावजींनी आणि मातोश्रींनी फार काही चौकशी केली नाही, कारण महाराजांनी आधी सांगून ठेवलेलं होतं. महाराज जे निघाले ते त्यांचा एक नित्यक्रम ठरला होता. निघाले की जिथे कोणी साधू संत आहे असं दिसेल त्या ठिकाणी पहिली भेट घ्यायची, त्यांच्याशी प्रश्नोत्तर करायचं आणि योग्य वाटेल ते आपण घ्यायचं आणि पुढे निघायचं. महाराजांची भूमिका इतकी तयार होती की कोण कुठच्या भूमिकेवर आहे हे महाराजांना बघताक्षणी कळत असे. त्याप्रमाणे अनेक साधू संतांना महाराज भेटले आणि महाराजांना भेटून इतर साधू संतांनाही आनंद होत असे. स्वतःहून ते आपली विद्या महाराजांना देत असत आणि महाराज ती घेऊन पुढे जात असत. असं करता करता दर मजल करता करता एक दिवस कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावर हरिपूर नावाचं एक क्षेत्र आहे. त्या ठिकाणी राधाबाई नावाची एक साध्वी राहत असे. त्या अतिशय सुशील आणि सात्विक स्वभावाची होती, भोळी होती आणि इतकं सुंदर भजन ती करत असे, भरपूर नामस्मरण करत असे आणि इतर लोकांना लाजवेल इतकं अन्नदान तिच्या घरामध्ये होत असे. तिचं भजन इतकं प्रेमळ असे की ती भजन म्हणायला लागली की रामाची मूर्ती डोलत असे. महाराज 2 दिवस तिच्या बरोबर राहिले आणि त्याच्यानंतर तिनेच महाराजांना पुढे पाठवलं की मिरजेचे जे अण्णाबुवा नावाचे संत आहेत त्या संतांना जाऊन तू भेट. आणि म्हणून तिला नमस्कार केला महाराजांनी आणि पुढे महाराज मिरजेला निघाले. मिरजेचे अण्णाबुवा हे अतिशय थोर असे त्यावेळेचे सिद्ध सत्पुरुष होते. पहा, कोणी सकाम बुद्धीने त्यांच्याकडे आलं की ते त्यांना दगड मारत असत आणि शिव्या देत असत.
आणि कोणी खरोखर जिज्ञासू आला तर ते प्रेमळपणाने बोलत असत. महाराज ज्या वेळेला त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते आणि महाराजांना पाहिल्याबरोबर ते उकिरड्यावरनं उठले, धावत आले आणि महाराजांना त्यांनी कडकडून मिठी मारली आणि डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, बाळ, परमात्मा तुझं कल्याण करेल, असं म्हटलं आणि त्यांना पुढे पाठवलं. तिथून महाराज जे निघाले ते सटाणे या गावी आले. तिथे देव मामलेदार म्हणून एक मोठे संत नावाजलेले राहत असत. त्यांचं खरं नाव यशवंत महादेव भोसेकर, यशवंत महादेव भोसेकर असं त्यांचं नाव, आणि सरकारी काम ते करत असत. मामलेदार कचेरीमध्ये ते काम करत असत. पण त्यांचा स्वभाव इतका चांगला होता. त्यांच्या घरी नृसिंहाची कडक उपासना होती, चांगली उपासना चाललेली होती, नामस्मरण भरपूर चाललेलं होतं, अन्नदानही त्यांच्या घरी भरपूर होत असे. ते दोघं नवरा बायको होते, त्यांना काही संतान वगैरे नव्हतं, पण त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की एवढा देव माणूस चांगला आपल्याला भेटला म्हणून तिथल्या लोकांना फार आनंद होत असे. आणि म्हणून मामलेदार कचेरीत काम करत असत म्हणून लोक त्यांना देव मामलेदार, देवासारखा माणूस म्हणून देव मामलेदार असं म्हणत असत. महाराजांना पाहून त्यांनाही आनंद झाला, तेही महाराजांना भेटले, महाराज त्यांना भेटले, महाराजांना बघून आनंद झाला. महाराजांना त्यांनी पुष्कळ दिवस आपल्या सहवासात ठेवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाळ, तुझं काम करणारा निराळा आहे, तुझं इथे काम नाही, तू पुढे जा म्हणून सांगितलं आणि पुष्कळ दिवस त्यांना ठेवून घेतलं. नंतर पुढे महाराज ज्या वेळेला काशीला जात असत तेव्हा प्रत्येक वेळेला सटाणे या गावी या देव मामलेदारांच्या घरी राहूनच मग ते पुढे काशीला जात असत. कारण ते दोघं नवरा बायको महाराजांना पुत्रवत प्रेम करत असत आणि महाराजांनाही ते आईवडिलांसारखे वाटत असत. त्यामुळे तिथे राहूनच मग महाराज पुढे काशीला जात असत. असे हे यशवंत महादेव भोसेकर म्हणजे देव मामलेदार. तिथून महाराज जे पुढे निघाले ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे आले. पहा, महाराज नेहमी सांगत असत की अध्यात्माच्या शिखरावर पोचलेली ही खूप मोठी दिव्य विभूती आहे स्वामी समर्थ म्हणजे. स्वामी समर्थ हे कसे असत, काय असत, मी तुम्हाला सांगतो. जे सकाम बुद्धीने यायचे, जे उगाच टवाळखोर होते, त्यांच्याशी स्वामी फार पिशाच्य वृत्तीने वागत असत, शिव्या देऊन हाकलून लावित असत त्यांना. पण जो खरा जिज्ञासू असे, ज्याला खरोखर परमार्थाविषयीची आवड आहे, त्याला जवळ बसून फार प्रेमाने परमार्थाची तत्व स्वामी सांगत असत. अध्यात्म विद्येच्या शिखरावर पोचलेले होते स्वामी, असं महाराज नेहमी सांगत असत. ज्या दिवशी महाराज अक्कलकोटात गेले त्या दिवशी सकाळपासून स्वामी सारखे ओरडत होते, आला रे आला, आला रे आला, कसा माझा बाळ आहे, कोणी त्याला बोलाल तर याद राखून ठेवा, असं सकाळपासून स्वामी ओरडत होते अक्कलकोटात. अक्कलकोटच्या लोकांना कळलं नाही स्वामी असं का ओरडतात. सकाळी 10-10:30च्या सुमारास ज्या वेळेला महाराज तिथे आले तेव्हा लोकांना खरा अर्थ कळला. महाराजांची आणि स्वामींची दृष्टादृष्ट झाली. महाराजांच्याही डोळ्यातून गळगळ 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 अश्रू व्हायला लागले आणि स्वामींच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू व्हायला लागले. स्वामी एकदम धावत आले, महाराजही धावत आले आणि कडकडून स्वामींना मिठी मारलेली आहे. बराच वेळ स्वामींच्या मिठीमध्ये महाराज आहेत. स्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. डोक्यावरून हात फिरवला, मस्तकाचा अवग्रहण केलेला आहे आणि स्वामी जिथे बसले तिथे त्यांनी महाराजांना घेतलं आणि स्वतःच्या मांडीवर बसवलं. मांडीवर बसवल्यानंतर बराच वेळ निरखून महाराजांकडे पाहत होते, महाराजांवर प्रेम करत होते, महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि सारखं माझा बाळ, माझा बाळ, माझा बाळ असं म्हणत होते. पहा, आणि मग स्वामी त्यांना म्हणाले, बाळ, तुझं काम माझ्याकडे नाही आहे, तुझं काम करणारा कोणीतरी निराळा आहे, तू पुढे जा, असं त्यांना सरळ जवाब दिला, उत्तर दिलं. आणि तिथे डाळिंब्यांनी भरलेलं ताट होतं ते त्यांनी महाराजांना खायला म्हणून दिलं. तेव्हा महाराजांनी मुठभर हे डाळिंबे होते ते घेतले, बाकीचे तिथल्या लोकांना वाटून टाकले. स्वामींना पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घातलं, नमस्कार केला आणि स्वामींना नमस्कार करून महाराज पुढच्या वाटेला लागले. पुढे महाराज हुमणाबाद येथे गेले. पहा, हुमणाबाद येथे सुद्धा एक सिद्ध सत्पुरुष राहत असत. त्यांचं ते अतिशय म्हणजे अंतर्यामी, अतिशय विरक्त होते आणि बाहेरून एखाद्या राजाला शोभेल अशा थाटामध्ये ते राहत असत, इतक्या थाटामध्ये राहत असत. अनेक लोकांना त्यांनी भगवंताच्या मार्गाला लावलेलं होतं. माणिक प्रभू त्यांचं नाव. अनेक लोकांना त्यांनी भगवंताच्या नामस्मरणाला लावलेलं होतं, परमार्थाला लावलं होतं. अनेक हिंदू, अनेक मुसलमान दोघांना एकत्रितपणे भगवंताच्या मार्गाला लावण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात होता. खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अन्नदान चाललेलं असे. आणि ज्या वेळेला महाराज येणार त्या दिवशी जेवणाची वेळ झालेली होती, दुपारी 12-12:30ची. पानं मांडून तयार होती, सगळे जेवायला बसलेले होते. माणिक प्रभू मात्र रस्त्यावरच्या कडेला कुठेतरी जाऊन बसलेले होते. तेव्हा जेवणाची वेळ झाली हे सांगण्यासाठी तिथले सेवेकरी माणिक प्रभूंच्या जवळ गेले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे माणिक प्रभू म्हणजे यांच्याकडे सुद्धा नृसिंहाचीच उपासना होती आणि साक्षात दत्ताचा त्यांना अनुग्रह होता. इतके हे श्रेष्ठ साधू संत होते. आणि माणिक प्रभूंना ते सेवेकरी बोलवायला आले की भगवान जेवायला चला, ताटं वाढलेली आहेत. त्यावेळेला त्यांच्याकडे हसत हसत स्वामींनी पाहिलं, म्हणजे या माणिक प्रभूंनी पाहिलं आणि त्यांना काय म्हणाले, अरे आज माझा भाऊ येणार आहे. त्या जेवण तर आपण रोजच करतो, आज माझा भाऊ येणार आहे,
त्याच्या पुढे तुमच्या जेवणाची काय किंमत म्हणाले. आणि असं म्हणून ते स्वस्थ बसले. बाकीच्या सेवेकऱ्यांना कळेना. जेव्हा महाराज समोरून येताना दिसले तेव्हा त्या अतिशय आनंदाने उभे राहिले आणि असे हात त्यांनी केले. महाराज धावत आले. त्यांनी पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि माणिक प्रभूंनी त्यांना मिठीत घेतलं. हाताला धरून महाराजांना त्यांनी नेलेलं आहे. आणि जेवणाची जी पानं होती तेव्हा एका पानावर महाराजांना बसवलं आणि शेजारी माणिक प्रभू स्वतः बसलेले आहेत. महाराजांना आपल्या हाताने त्यांनी भरवलेलं आहे. दोघंही जेवले आणि माणिक प्रभू सुद्धा काही दिवस त्यांना ठेवून घेतलेलं आहे महाराजांना त्यांनी. आणि मग महाराजांना माणिक प्रभू म्हणाले की बाळ, तुझं काम माझ्याकडे नाही आहे, तुझं काम करणारा निराळा आहे, पण तुझं काम तुझ्या मनासारखं होईल, तू इथून पुढे जा असं सांगितलं. तिथून महाराज जे निघाले ते पुढे त्यांना असं कळलं की अबूच्या जंगलामध्ये कोणीतरी एक मोठा योगी राहतो. त्याचं दर्शन करण्याकरता ते अबूच्या पहाडामध्ये जंगलात शिरले. तिथे एवढा काळा कुट्ट अंधार असायचा महाराज की दिवसासुद्धा तिथे काही दिसत नसे. एवढा अंधार असायचा. दिवसा 12 वाजता देखील त्या ठिकाणी अंधार असायचा. आणि ती गुहा एकदम कोपऱ्यामध्ये आतमध्ये होती. कोणालाही ती गुहा सापडत नसे. महाराज मात्र अबूच्या त्या जंगलामध्ये शिरले. 3 दिवस त्यांनी त्या योगाच्या गुहेचा शोध घेतला आणि 3 दिवसानंतर महाराजांना ती गुहा सापडली. सापडल्यानंतर महाराज सरळ त्या गुहेमध्ये शिरले. तो समोर दिव्य आणि उंच भव्य धिप्पाड अशी ती विभूती त्यांना डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेमध्ये दिसली. ते योगी दिसले. महाराज त्यांच्या समोर गेले आणि त्यांना साष्टांग दंडवत करून हात जोडून त्यांच्या समोर उभे राहिले. हात जोडून उभे राहिल्यानंतर योग्याने डोळे उघडले आणि एकदम त्या योग्यानं आश्चर्य वाटलं. तरी महाराजांना विचारलं, बाळ, तू एवढा लहान पण इथे कसा काय आलास? तेव्हा महाराज म्हणाले, महाराज, मी आपल्या दर्शनाला आलो आहे. तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनीही महाराजांना 4-5 दिवस तिथे ठेवून घेतलं. बरेच दिवस ठेवून घेतलं. त्यांनी महिनाभर ठेवून घेतलं आणि महाराजांना योगाच्या सर्व दिव्य कला त्यांनी शिकवल्या. महाराजांनी त्या शिकून घेतल्या. नंतर त्यांना नमस्कार करून महाराज पुढे निघाले. अबूच्या जंगलातून जे निघाले ते पुढे मजल दरमजल करता करता महाराज कलकत्त्याला आले. पहा, कलकत्त्याला नाही, सॉरी, काशीमध्ये आले. अबूच्या जंगलातून जे निघाले ते काशीमध्ये आले. काशीमध्ये आल्यानंतर तेलंग स्वामी नावाच्या एका महान सत्पुरुषाची त्यांची भेट झाली. हे तेलंग स्वामी म्हणजे आधी सगळे संपूर्णपणे संसारातच होते, पण आई वारली त्याच्याबद्दल त्यांना वैराग्य उत्पन्न झालं आणि नंतर ते घर सोडून बाहेर पडले आणि योग अभ्यासाने ते पूर्णपदाला पोचले. अतिशय थोर असे सिद्ध झालेले सत्पुरुष हे होते. महाराज त्यांच्याजवळ गेले तेव्हा त्यांची अवस्था अशी होती की बरेच दिवस ते मौन पाळून स्वस्थ असत. त्यावेळेला देहाच्या क्रिया पण त्यांना ध्यान लागलं की देहाच्या सर्व क्रिया बंद असायच्या आणि महाराजांनी केलेलं भजन त्यांना फार आवडत असे. आणि महाराज जेव्हा मोठमोठ्याने नामस्मरण करायला लागत तेव्हा ते कावरे बावरे होत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत आणि इकडे तिकडे भगवंतासाठी ते बघायला लागत. इतकी दिव्य अवस्था त्यांची होती. महाराज त्यांच्याजवळ बरेच दिवस राहिले. एकदा काय झालं, तेलंग स्वामी नदीकाठी वाळवंटात पडलेले आढळले. असे वाळवंटावर गरम वाळूमध्ये झोपलेले तेलंग स्वामी महाराजांना दिसले. म्हणून त्यांना चटका लागेल वगैरे या सगळ्या भीतीने महाराजांनी त्यांना आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्यांच्या बिराडी घरी जाऊन पोचवलं आणि पुन्हा नदीकाठी आले. महाराज पुन्हा नदीकाठी येतात तो तेलंग स्वामी पुन्हा वाळूतच झोपलेले आढळले. अरे म्हणाले, यांना परत चटका लागेल म्हणून त्यांना उचललं, खांद्यावर घेतलं आणि आपल्या घरी सोडलं आणि कुलूप लावून घेतलं दाराला आणि मग परत नदीवर वाळवंटामध्ये आले. तर परत पहिल्याप्रमाणे तेलंग स्वामी त्या वाळवंटात झोपलेले आढळले. तेव्हा त्यांना कळलं हे योगी आहेत, आपण कुलूप लावून काय उपयोग, ते केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकतात. म्हणून महाराजांनी त्यांना नमस्कार केला. त्यानेही महाराजांना सांगितलं की बाळ, तुझं काम करणारा कोणीतरी निराळा आहे, तू पुढे जा. म्हणून त्यांनी तेलंग स्वामींनाही नमस्कार केला आणि महाराज काशीमध्येच एक अतिशय वेद शिकवणारे एक मोठे पंडित होते, विद्वान शास्त्री होते, त्यांच्या भेटीला महाराज आले. ते त्यावेळेला आपल्या शिष्यांना पाठ देत बसलेले होते. ते वेदशास्त्र शिकलेले, पडलेले आणि शिकवणारे जे पंडितजी होते, जे शास्त्री होते, ते आपल्या विद्यार्थ्यांना पाठ देत बसलेले होते. महाराजांना पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये प्रेम उदयास आलं महाराजांच्याबद्दल आणि महाराजांना अतिशय प्रेमाने त्यांनी आपल्या स्वतःच्या आसनावर बसवून घेतलं. आणि मग विचारपूस केल्यानंतर ते शास्त्री म्हणाले की माझ्याकडची सगळी विद्या द्यायला मी तुला तयार आहे म्हणाले, पण त्याला जवळजवळ 1.5 तप लागेल, म्हणजे 18 वर्ष लागतील, पण तुझं वय अजून लहान आहे त्यामुळे काही हरकत नाही. तेव्हा महाराज काय म्हणाले, शास्त्री बुवा, मला ही सगळी विद्या 3 दिवसात शिकवा, माझ्याकडे जास्त वेळ नाही. तेव्हा शास्त्री बुवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते महाराजांना हात जोडून म्हणाले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे आहे ना ती देणारा गुरु मी नव्हे, तू इथून पुढे जा म्हणाले. तू खूप थोर आहे, तुला मनासारखं, तुझ्या सगळं मनासारखं होईल असं म्हणून त्यानेच महाराजांना नमस्कार केला. पहा, महाराज तिथून निघाले ते सरळ कलकत्त्याला आले. यांना रामकृष्ण परमहंसांची भेट घ्यावी या उद्देशाने कलकत्त्याला आले. कलकत्त्याला आल्यानंतर त्यांना कळलं की रामकृष्ण परमहंस
इकडे गेलेले आहेत, कुठे दक्षिणेश्वरला गेलेले आहेत, म्हणून ते दक्षिणेश्वरच्या दिशेने निघाले. मध्येच बंगालमध्ये त्यांना एक भक्त आढळला. तो इतका मृदू स्वभावाचा होता की भगवंताचं नाव त्याच्या कानावर पडलं की तो कावराबावरा होत असे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आणि तो भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे. असा भक्त त्यांना आढळला. अनेक भक्त आणि अनेक माणसं, अनेक संत महाराजांना कलकत्त्यामध्ये किंवा बंगालमध्ये भेटली, पण त्यातला एकही आत्मज्ञानाचा पूर्ण अधिकारी नव्हता असं महाराज म्हणत होते. त्यानंतर आत्मज्ञानाचा अधिकारी म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यावेळेला होते. त्यांना भेटण्याकरता ते कलकत्त्याला गेले आणि त्यांना कळलं की ते दक्षिणेश्वरला गेलेले आहेत. म्हटल्यावर दक्षिणेश्वरला जाऊन त्यांची भेट घ्यावी म्हणून महाराज दक्षिणेश्वरला निघाले. ते निघाले आणि रस्त्यातूनच रामकृष्ण परमहंस येत आहेत असं त्यांना दिसलं. म्हणून महाराज धावत गेले आणि रामकृष्ण परमहंसांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना उचललं, आपल्या पोटाशी धरलं आणि म्हणाले, बाळ, तू तुझा खून कर, तू तुला स्वतःला मारून टाक. काय म्हणाले हे वाक्य नीट लक्षात ठेवा, याचा पुढे संदर्भ येणार आहे म्हणून हे वाक्य फार लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस महाराजांना काय म्हणाले, तू तुझा खून कर, तू स्वतःला मारून टाक असं म्हणाले. आणि महाराजांनी त्यांना नमस्कार केला. रामकृष्ण परमहंसांनी आशीर्वाद दिला आणि महाराज पुढे निघाले. पुढे दक्षिण हैदराबादला एका नदी किनारी महाराज एका झाडाला टेकून बसलेले होते. त्यावेळेला सहजच महाराजांच्या मनामध्ये विचार आला की आपण सगळीकडे गुरुशोधार्थ फिरलो म्हणाले, सगळ्या ठिकाणी गेलो, आपण महाराष्ट्रात फिरलेलो आहे, बंगालमध्ये जाऊन आलेलो आहे, उत्तर हिंदुस्थान आपण पालथा घातलेला आहे, आता आपण जरा दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा म्हणजे काहीतरी होईल. कारण अजून आपल्याला कोणी भेटलं नाही. आपल्याला अनेक भक्त मिळाले, अनेक संत भेटले, पण त्यांच्याजवळ आपलं समाधान झालं नाही. आणि बाकीच्यांनी ज्या विद्या आपल्याला दिल्या त्या आपण शिकून घेतल्या, पण माझ्या मनासारखं काम करणारा अजून कोणी संत किंवा सद्गुरू मला भेटलेलं नाही. असं त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की एकदम जय जय रघुवीर समर्थ असं करत समर्थ संप्रदायातले रामकृष्ण नावाचे सत्पुरुष त्यांच्यासमोर प्रगट झाले. आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की बाळ, येहळे गावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तिथे तुझं काम होईल असं म्हणून आशीर्वाद दिला. आणि पुन्हा जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून ते अंतर्धान पावले. आणि महाराजांना कळलं की येहळे गावचे तुकाराम चैतन्यच हेच आपले सद्गुरू आहेत. आणि म्हणून तुकाराम चैतन्यांच्या शोधार्थ महाराज तिथून पुढे निघाले. आता हे तुकाराम चैतन्य कोण, महाराजांची त्यांची भेट कशी झाली आणि पुढे काय झालं हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आपण हे जे आता प्रवचन महाराजांचे चरित्र सुरू केलेलं आहे हे सोमवार ते शुक्रवार आपण करणार आहोत. शनिवार रविवार 2 दिवस मी साधनेसाठी बंद ठेवणार आहे आणि सोमवार ते शुक्रवार आपण नियमितपणे ही प्रवचनमाला सुरू ठेवणार आहोत. आज हे झालेलं दिव्य चरित्र, आपल्या महाराजांचं झालेलं दिव्य चरित्र आपल्या हृदयात साठवूया आणि येथेच काही काल विरमूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.